नमस्कार. आज आपण पाहणार आहोत धाराशिवमधल्या एका सरकारी नोकरीच्या संधीबद्दल. विशेषतः नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. चला तर मग याची सविस्तर माहिती घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, BSc नर्सिंग किंवा GNMची पात्रता आहे का? जर उत्तर हो असेल तर मग हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडून धाराशिवमध्ये एक खूप महत्त्वाची भूमिका निभावण्याची संधी मिळते आहे. आणि हो, पगाराबद्दल बोलायचं झालं तर ह्या पदासाठी मिळणारं मानधन आहे तब्बल 21,000 रुपये प्रति महिना. एका सरकारी कंत्राटी नोकरीसाठी हे पॅकेज खरंच खूप चांगलं आहे. चला आता या संधीबद्दल अजून खोलात जाऊन माहिती घेऊया. ठीक आहे. तर मग बघूया की नक्की भूमिका काय आहे, पगार किती आणि पात्रता काय लागणार आहे. तर हे पद आहे स्टाफ नर्सचं, ART सेंटर धाराशिव येथे. यासाठी पात्रता काय हवी? तर BSc नर्सिंग किंवा GNM दोन्हीपैकी एक चालेल. आणि हो, स्टेट नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी असणं तर बंधनकारक आहेच. सोबतच MS ऑफिस, ईमेल आणि इंटरनेट वापरता येणं, म्हणजे थोडक्यात कम्प्युटरचं ज्ञान असणंही गरजेचं आहे. आता काही अतिरिक्त पण महत्त्वाचे मुद्दे. बघा, जर HIV बाधित किंवा मुख्य समाजासोबत काम केल्याचा अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल. ही कंत्राटी नोकरी असल्यामुळे या TA, DA किंवा HR सारखे भत्ते मिळणार नाहीत. सुरुवातीला 3 महिन्यांचं प्रोबेशन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामावर आधारित तुमचं कॉन्ट्रॅक्ट थेट वयाच्या 62 वर्षांपर्यंत वाढवलं जाऊ शकतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. चला आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, अर्ज कसा करायचा. स्टेप बाय स्टेप सगळी प्रक्रिया समजून घेऊया. प्रक्रिया खूपच सरळ आणि सोपी आहे. सगळ्यात आधी अर्जाचा नमुना A4 साईजच्या पेपरवर प्रिंट करून घ्या. त्यावर तुमचा नवीन पासपोर्ट साईज फोटो लावा आणि मग जेवढी पण आवश्यक प्रमाणपत्र आहेत त्यांच्या साक्षांकित म्हणजे अटेस्टेड कॉपीज अर्जासोबत जोडा. झालं, तुमचा अर्ज सादर करण्यासाठी तयार आहे. आता हा तयार केलेला अर्ज जमा कसा करायचा? तर 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही स्वतः ऑफिसमध्ये जाऊन तो जमा करू शकता, जे सर्व कामकाजाच्या दिवशी शक्य आहे. किंवा मग दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टने सुद्धा पाठवू शकता. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, जिथे चूक होता कामा नये, पत्ता आणि शेवटची तारीख. हे नीट नोंदवून घ्या. अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष म्हणजेच DAPCU, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, धाराशिव 413501. मी पत्ता पुन्हा एकदा सांगते. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, धाराशिव. पिनकोड आहे 413501. आता तारखांवर लक्ष द्या. जाहिरात प्रसिद्ध झाली होती 6 ऑक्टोबर 2025ला आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 ऑक्टोबर 2025. म्हणजे आता फार वेळ शिल्लक नाहीये, त्यामुळे अर्ज लवकरात लवकर पाठवा. आणि हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 21 ऑक्टोबरनंतर आलेले अर्ज कुठल्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे वेळेचं बंधन पाळणं खूप गरजेचं आहे. जाता जाता काही शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. याकडे लक्ष दिलं तर अर्ज बाद होण्याची शक्यता कमी होईल. हा मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर अगदी स्पष्ट आणि अचूक लिहा. कारण भविष्यातलं सगळं कम्युनिकेशन, म्हणजे तुमचं हॉल तिकीट असेल किंवा कॉल लेटर, हे सगळं ईमेलवरच पाठवलं जाणार आहे. त्यामुळे इथे जर चूक झाली तर कदाचित ही संधी हातातून जाऊ शकते. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की अर्ज कोण करू शकत नाही. ज्यांना आधीच्या नोकरीतून खराब कामगिरीमुळे काढलं गेलं आहे किंवा ज्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली आहे, ते यासाठी अर्ज करू शकत नाहीत. आणि हो, या भरती प्रक्रियेत बदल करण्याचा किंवा ती रद्द करण्याचा अधिकार प्रकल्प संचालक MSACS मुंबई यांच्याकडे राखून ठेवलेला आहे. तर मग नर्सिंग क्षेत्रात करिअरला एक नवीन दिशा देण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. सरकारी काम, आरोग्य सेवेत योगदान देण्याची संधी आणि चांगला पगार, या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही पात्र असाल तर वेळ न घालवता नक्की अर्ज करा.